नमस्कार मंडळी. आजचा विषय माझे गैरसमज. तर एखादी व्यक्ती कधी चांगली असते जेव्हा सगळी लोक तिला चांगली म्हणतात, असं मला वाटत होतं की सगळ्या लोकांनी जर तुम्हाला शिक्का दिला तुमच्यावर की यू आर गुड, मग तुम्ही चांगले. मग ही लोक शिक्का कधी देतात की जेव्हा तुम्ही त्यांचं ऐकता, तुम्ही त्यांच्यासाठी अवेलेबल असता, तुम्ही कधीही त्यांना काही गरज पडली तर तुम्ही असता, त्यांनी काही म्हटलं तरी तुम्ही हो म्हणता. हे सगळं जेव्हा तुम्ही करता तेव्हा ते तुम्हाला म्हणतात की हां बॉस एकदम सही बंदी आहे. मग माझी धडपड सुरू झाली हे सगळं करायला, सगळ्यांकडून पावत्या घ्यायच्या. म्हणजे इतकी धडपड की कोणी कधी म्हणू दे यार ये ना बरोबर, धावले. अगं प्रॉब्लेम आहे, धावले. अगं जरा ऐक ना, मला थोडं लो वाटतं आहे, ऐकून घेतलं. आणि ह्या सगळ्यामध्ये ना ॲट सम पॉईंट आय गॉट बर्न्ट आऊट. म्हणजे ती धडपड सारखी, ह्याची पावती त्याची पावती, आणि कोण लोक येतात त्यांच्या पावत्या, पण तो असा गठ्ठा तयार करायचा. आणि मग तो गठ्ठा बघितल्यावर मग मी चांगली आहे, एवढी लोक मला चांगलं म्हणतात. पण हे सगळं करताना मी थकून गेले आणि आय वॉज पेईंग सच अ हेवी प्राईस फॉर इट की अगं स्वतःचा विचार कर ना कुठेतरी. मग माझ्या लक्षात आलं यार बॉस हे सारखं करणं शक्य नाही आहे. मग मी हळूहळू माझ्या लक्षात आलं की अरे माझ्यातला चांगुलपणा ना मीच शोधला पाहिजे, माझा आनंद मीच शोधला पाहिजे, माझी सपोर्ट सिस्टम ही मीच झाली पाहिजे. आणि हे करायला ना खूप वर्ष लागली मला. म्हणजे फ्रॉम नॉट गेटिंग एन्डॉर्समेंट फ्रॉम पीपल किंवा व्हॅलिडेशन, हे मी स्वतः करायला शिकले. आणि त्याच्यामध्ये मग लक्षात आलं की ठीक आहे, आता मला माझं आरोग्य छान ठेवता येतं आहे, मला झोप छान माझी पूर्ण होती आहे झोप. आय एम मोर बॅलन्स्ड नाव. मला सतत कोणीतरी छान म्हटलं पाहिजे असं नाही वाटत. हे मी आधी स्वतःला जेव्हा म्हणते की यार हे कुछ तो है तुझमें है दम आहेत, चांगल्या गोष्टी आहेत, वाईट गोष्टी आहेत, इट्स अ पॅकेज डील. ज्या खूप चांगल्या नाही गोष्टी आहेत त्या थोडा कमी करायचा प्रयत्न करते आहे, ज्या छान गोष्टी आहेत त्यांना फुलवायचा प्रयत्न करते आहे. आता माझ्यातच मी रमून गेली आहे. म्हणजे लोक काय म्हणतील हा खूप सेकंडरी विषय झाला आहे माझ्यासाठी. अँड आय कीप डुईंग इट. वाय? आय एम नॉट डन येट.